नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्राच्या काही बेसिक कन्सेप्ट्सचे लेक्चर सुरू करणार आहोत. याच्या आधी 2-3 गोष्टी क्लिअर करू इच्छितो. नंबर 1 म्हणजे की हे लेक्चर्स मी कशासाठी घेतो आहे, याचा उद्देश काय आहे. नंबर 1 की इन जनरल तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी इकॉनॉमिक्स हा विषय जो कठीण जातो त्याच्यातल्या बेसिक कन्सेप्ट्स तुमच्या क्लिअर व्हाव्यात. कारण बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर झाल्या तर 2 गोष्टी होतात. एक म्हणजे एकतर कन्सेप्ट क्लिअर होण्याचा एक जो आंतरिक आनंद असतो, तो आनंद त्याचं कशाशीही कंपॅरिझन करता येत नाही. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, ते अध्यात्माच्या दृष्टीने म्हणतात की आनंदाचे डोहे आनंद तरंग, तशा प्रकारची फिलिंग निर्माण होते ज्यावेळी इकॉनॉमिक्सच्या बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर होतात. सो दॅट इज नंबर 1. आणि नंबर 2, त्याच्याने आपल्याला अनेक कॉम्प्लिकेटेड प्रश्नांची उत्तरं किमान इलिमिनेशन पद्धतीने शोधता येतात. पहिला उद्देश. दुसरा उद्देश, 2025 पासून तुमची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची आणि जवळजवळ UPSCच्या धर्तीची परीक्षा सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील मेन्समध्ये, आयदर GS मध्ये किंवा स्पेशलाइज सब्जेक्टमध्ये, तिथे तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील ते आता MCQ टाईपचे नसणार की ज्याच्याने तुम्ही सगळा डेटा रटून ठेवला, पाठ करून ठेवला आणि उत्तरं लिहिली. नो, तुम्हाला प्रश्न हे विश्लेषणात्मक विचारले जातील, तुमचं मत विचारलं जाईल. आणि अशा वेळी तुमच्या जर इकॉनॉमीच्या बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर नसतील तर तुम्हाला मुळात प्रश्नच समजणार नाही. आणि प्रश्न नाही समजला तर त्याचं योग्य उत्तर लिहिणं हेही तुम्हाला जमणार नाही. सो तो जो UPSC टाईपचा पॅटर्न MPSC मध्ये सुद्धा सुरू होणार आहे, त्याच्यासाठी पण आणि जे मुलं UPSCची तयारी करत असतील त्यांच्यासाठी पण बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर व्हाव्यात, हा दुसरा उद्देश. तिसरा महत्त्वाचा उद्देश, असं म्हटलं जातं की इकॉनॉमी ही कधीही स्वतंत्रपणे, इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट कधीही स्वतंत्रपणे इकॉनॉमिक्स नसतोच, तो नेहमी पॉलिटिकल इकॉनॉमी असतो, असं काही तज्ज्ञांचं म्हणणं असतं. म्हणजे याचा अर्थ असा की पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स यांचं अत्यंत जवळचं नातं असतं. किंबहुना बरेच ते बृहत लेवलचे, व्यापक स्तरावरचे इकॉनॉमिक डिसिजन्स असतात, फायनान्शियल पॉलिसीज असतात, त्या कुठे ना कुठे राजकारणाने प्रेरित असतात किंवा राजकारण हे अर्थशास्त्राने प्रेरित असतं किंवा अफेक्टेड असतं. आणि म्हणून आपल्या बाबतीत काय राजकारण होतं आहे, मोठमोठे इकॉनॉमिक डिसिजन्स आपल्या दररोजच्या आयुष्यावर काय इफेक्ट पाडत आहेत, काय परिणाम घडवत आहेत, याचं तुम्हाला क्लिअर पिक्चर याच्याने तयार व्हायला मदत होते. जर आपल्याला इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्ट माहीत असतील तर दररोजचा पेपर वाचताना आपल्याला कळतं की अरे अमुक रिझर्व्ह बँकेने अमुक धोरण जाहीर केलं किंवा सरकारने अमुक धोरण जाहीर केलं, बँकांनी अमुक धोरण जाहीर केलं, म्हणजे माझ्या दररोजच्या आयुष्यावर लगेच नाही तर उद्या, परवा, 13व्या महिन्याने काय फरक पडणार आहे याचं तुम्हाला ज्ञान होतं. आणि त्याच्यामुळे एक सजग नागरिक म्हणून तुम्ही इव्हॉल्व होतात, तुमचा विकास होतो आणि तुम्ही त्या अर्थाने तुम्हाला तुमचे हक्कसुद्धा कळतात. मला माझ्या जीवनावर कोणत्या गोष्टींचा परिणाम होतो हे तुम्हाला कळतं आणि त्या दृष्टीने तुम्ही राजकीय निर्णयसुद्धा घेऊ शकता. हा महत्त्वाचा तिसरा उद्देश सुद्धा आहे. ओके, सो राईट, पहिल्यांदा आपण सुरू करणार आहोत ती कन्सेप्ट म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स. मॅक्रो इकॉनॉमिक्स, ओके, मॅक्रो इकॉनॉमिक्स याच्याकरता की याच्या पुढे ज्या आपण मेजर कन्सेप्ट्स बघणार आहोत, म्हणजे हे संपल्यावर आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नॅशनल इन्कम बघू, त्याच्यानंतर वित्तीय धोरणं बघू, RBI बघू, CRR, SLR, रेपो रेट, जे बघू, त्या सगळ्यांच्या मुळाशी एक तत्व आहे, ते तत्व म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स. तर आधी आपण बघू की मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय. राईट, समजा 2 मित्र आहेत, शेतकरी मित्र आहेत, गावाकडचे, तालुक्याच्या जवळपास त्यांचं गाव आहे आणि ते एकदा असे अगदीच त्यांची धावती भेट झाली एकमेकांशी. ओके, तर त्यांच्यामधला संवाद काय असतो, त्यांच्यामधला संवाद नॉर्मली असतो, काय दादा काय चाललंय, एक दुसऱ्याला विचारेल जनरल प्रश्न, काय दादा काय चाललंय, त्याच्यावर समोरचं उत्तर देईल की बरं चाललंय दादा, किंवा काही खरं नाही हो, किंवा फार मस्त चाललंय हो. ओके, सो प्रश्न आहे जनरल, ब्रॉड, व्यापक, काय दादा काय चाललंय. त्याचं उत्तर सुद्धा ब्रॉड आहे, व्यापक आहे, बरं चाललंय किंवा ठीक चाललंय किंवा मस्त चाललंय. याच्यामध्ये कुठलेही डिटेल्स नाही. काय चाललंय म्हणजे काय विचारायचं याचे डिटेल्स नाही, आणि बरं मस्त ठीक चाललंय म्हणजे काय याचे पण डिटेल्स नाही. पण तरी सुद्धा एक जनरल कळतंय की एक जण विचारतो की जनरल कसं काय आहे परिस्थिती, आणि दुसरा त्याला उत्तर देतो आहे की जनरल ठीक आहे किंवा मस्त आहे किंवा बरी आहे. अजून एक प्रश्न, पाऊस पाणी बरं आहे का.
आता पाऊस पाणी म्हणजे काय? पाऊस पाणी म्हणजे खरंच नुसता पाऊस आणि पाणी नसतं. ते पाऊस पाणीमध्ये अनेक गोष्टी अंतर्निहित असतात. म्हणजे खरोखर पाऊस बरा आहे का? कालव्याचं पाणी असेल तर पाणी येतं आहे का? पिकं बरी आहेत का? ओके, काही रोग वगैरे पडले आहेत का? इन जनरल गावामध्ये काय परिस्थिती आहे? म्हणजे पुन्हा एक व्यापक प्रश्न आणि त्याचं एक व्यापक उत्तर. शेतीमध्ये उत्पन्न मिळतंय का बरं? याच्यामध्ये किती एकर शेती आहे, तिच्यातनं किती एक्झॅक्टली उत्पन्न मिळालं, खर्च जाऊन किती नफा उरला, डिटेल्स काही नाहीत. पण बरं चाललंय का शेतीमध्ये? त्याच्यावर उत्तर असू शकतं काही खरं नाही हो शेतीमध्ये, किंवा बरं चाललंय, किंवा फार भारी होतं यावर्षी, अशी उत्तरं असू शकतात. पुन्हा एकदा जनरल प्रश्न, जनरल उत्तर. पोरीचा MPSCचा अभ्यास बरा चाललाय का? याच्यामध्ये तिने कोणता ऑप्शनल घेतलाय, किंवा ती कोणती परीक्षा देते आहे, तिची परीक्षा लेट झाली का, पेपर लीक झाला का, अभ्यास किती कट ऑफ आला, काहीच डिटेल नाही. बरं चाललंय का तिचं MPSCचं? पुन्हा जनरल प्रश्न, जनरल उत्तर. पोराचं कृषी सेवा केंद्र ठीक चाललंय का? याच्यामध्ये पुन्हा उत्तर असू शकतं व्यवस्थित चाललंय, बरं चाललंय, मस्त चाललंय. डिटेल्स नाही. किती या महिन्यात विक्री झाली, किंवा मागच्या वर्षात किती विक्री झाली, खर्च जाऊन किती नफा उरला, कोणतं प्रॉडक्ट जास्त विकलं गेलं, अजित सीड जास्त विकलं गेलं का दुसरं कुठलं विकलं गेलं, काही डिटेल्स नाहीत, पण जनरल आहे. या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरावरनं जनरल कळेल की समजा हा माणूस या माणसाला प्रश्न विचारत असेल तर जनरल कळेल की या माणसाचं आयुष्य कसं चाललंय, बरं चाललंय, ठीक चाललंय का मस्त चाललंय. ओके. या उलट आता समजा या दोघांना, आता ही धावती भेट होती, समजा या दोघांना फार वेळ मिळाला आणि मस्त काहीतरी गप्पा मारायला बसले ते एकत्र. ओके, व्यवस्थित बसूनच घेतलं, न्याहारी भिरी एकत्र, मग डिटेल गप्पा सुरू होतात. मग डिटेल गप्पांमध्ये प्रश्न बदलतात की आज लिलावात कांद्याला किती भाव मिळाला. आता हा एकदम स्पेसिफिक प्रश्न आहे. इथे लिलाव आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती आहे किंवा प्रायव्हेट व्यापारी आहे, कांदा आहे आणि एक्झॅक्ट किती भाव मिळाला आहे. आता जनरल नाही, कांद्याचं उत्पादन बरं मिळतंय का असा प्रश्न नाही, आज कांद्याच्या लिलावात किती भाव मिळाला, स्पेसिफिक प्रश्न आहे. आणि इथे कांदा लिलाव करणारा शेतकरी आहे, त्या साईडला व्यापारी आहे, दोन जण आहेत, मध्ये एक वस्तू आहे कांदा, आणि या सगळ्यांची मिळून एक मार्केट आहे. आता जनरल प्रश्न नाही. ओके, बियाणं, कीटकनाशक, मजुरी, खत मिळून कापसाला एकरी किती खर्च आला, एकदम स्पेसिफिक आहे की बियाणं, कीटकनाशक, मजुरी, खत वगैरे मिळून कापसाला यावर्षी किती एकरी खर्च आला, 2000, 4000, 5000, 10000, वॉटर. अत्यंत स्पेसिफिक आहे. मुलीच्या क्लाससाठी किती फी लागली, मुलीचा अभ्यास कसा चाललाय जनरल प्रश्न होता, क्लाससाठी किती फी लागली, 10,000, 20,000, 50,000, 60,000, स्पेसिफिक प्रश्न आहे. कृषी सेवा केंद्रामध्ये आज कितीची विक्री झाली आणि खर्च जाऊन किती नफा झाला, एक्झॅक्ट विक्री कितीची झाली, 10,000, 20,000, 25,000, खर्च किती झाला, म्हणजे मालाची किंमत वेगळी आणि बाकी नोकर चाकर अमुक ढमुक वगैरे, आणि किती नफा मिळाला, स्पेसिफिक प्रश्न आहे. इथे ग्राहक आहे, विक्रेता आहे, मध्ये माल आहे आणि त्याची स्पेसिफिक माहिती आहे. ओके, वहिनींच्या ऑपरेशनसाठी किती खर्च आला, त्यातले किती पैसे आयुष्यमान भारत योजनेतनं मिळाले. आता फॅमिलीचं जनरल चांगलं चाललंय का हा प्रश्न नाही, वहिनींच्या ऑपरेशनला किती खर्च आला एक्झॅक्टली, स्पेसिफिक प्रश्न आहे. म्हणजे इथे वहिनी ही स्पेसिफिक व्यक्ती आहे, ऑपरेशन ही काहीतरी स्पेसिफिक कृती आहे, आणि त्याला किती पैसे लागले हे स्पेसिफिक, त्याच्यातलं चलनपण आहे त्याच्यामध्ये, राईट. पीक विमा योजनेचे किती पैसे जमा झाले एक्झॅक्टली, हा पण स्पेसिफिक प्रश्न आहे. म्हणजे काय की इथे जे सुरुवातीचे प्रश्न होते, या प्रश्नाने जनरल कळत होतं की या दादाचं कसं चाललं आहे, आणि या प्रश्नांमध्ये एक्झॅक्टली त्या कुटुंबामध्ये नेमकं काय होतंय याचं स्पेसिफिक होतं. हा फरक असतो मॅक्रो इकॉनॉमी आणि मायक्रो इकॉनॉमीमध्ये. हे जे होतं हे होतं मॅक्रो. मॅक्रो म्हणजे काय, मॅक्रो म्हणजे मोठ्या स्तरावरचं जनरल, आणि मायक्रो म्हणजे काय, मायक्रो म्हणजे छोट्या स्तरावरचं आणि स्पेसिफिक नेमकं. ओके, सो मॅक्रो आणि मायक्रो. ओके, आता हेच आपण करू. आता देशाच्या स्तरावर जाऊ. मी काही तुम्हाला बातम्या दाखवतो आहे. ओके, या नेटवरनं मी सर्च केलेले आहेत. ठोक महागाई 15 महिन्यांच्या उच्चांकावर.
हे देशाची गोष्ट चालली हा, की ठोक महागाई दर म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स जो आहे हा 15 महिन्याच्या उच्चांकावर आहे, म्हणजे प्रचंड महागाई वाढलेली आहे इन जनरल. याच्यात गॅस सिलेंडर किती वाढलंय किंवा पेट्रोल किती वाढलंय किंवा सोयाबीनचं काय आहे किंवा कापसाचं काय आहे स्पेसिफिक नाही, इन जनरल महागाई वाढली आहे देशाच्या स्तरावर. ओके, भारताचा महागाईचा दर मे महिन्यात 2.61 वर. याच्यात काही स्पेसिफिक स्टेटमध्ये काय झालं, कुठल्या वस्तू वाढल्या कुठल्या कमी झाल्या असं काही नाही, इन जनरल महागाई वाढते. त्याच्यानंतर निवडणूक संपली, महागाई वाढली, दुधापासून ते भाजीपर्यंतचे बाजारभाव महागले. पुन्हा जनरल अख्ख्या भारताच्या लेवलचं. देश में बेरोजगारी, आता हे काय सगळं चाललेलं होतं, महागाईचं चाललेलं होतं, म्हणजे कशाच्या बाबतीत होतं हे, प्राइसेस महागाई दर. ओके राइट, किमती, वस्तूंच्या किमती. देश में बेरोजगारी दर में आई गिरावट, रोजगार में बढ़ोतरी के संकेत. म्हणजे बेरोजगारीचा दर कमी झाला देशामध्ये, थोडी थोडी रोजगार वाढतो आहे, बेरोजगारी कमी होते आहे अशी बातमी आहे. पण स्पेसिफिक एखाद्या स्टेटमध्ये काय होतंय, कोणत्या क्षेत्रात नेमके वाढत आहेत, ग्रामीण भागात वाढत आहेत जास्ती का शहरी भागात वाढत आहेत, डिटेल्स असे विशेष नाहीत, पण इन जनरल रोजगाराची स्थिती इम्प्रूव्ह होते असं ही बातमी म्हणते. दुसरी बातमी म्हणते आंतरराष्ट्रीय रिपोर्ट में भारत में रोजगार की हालत गंभीर. म्हणजे ही काय बातमी काय म्हणते की अरे रोजगार प्रचंड बेरोजगारी आहे भारतामध्ये आणि रोजगाराची स्थिती अत्यंत गंभीर आहे. राजस्थान बेरोजगारी भत्ता 2024, रोजगार के अवसर या बेरोजगारी की मार, भारत के हालात की सच्चाई जान लीजिए. म्हणजे संपूर्ण भारताच्या स्तरावर इन जनरल रोजगाराची स्थिती म्हणजे एम्प्लॉयमेंटची स्थिती काय आहे या सगळ्या बातम्या दाखवतात. इथे इन जनरल भारताच्या स्थितीचं काय दाखवत होतं, प्राइसेस. इन जनरल भारताच्या लेवलला प्राइसेसची काय स्थिती आहे, म्हणजे किमतींची काय स्थिती आहे, म्हणजे महागाईची काय स्थिती आहे. इथे बेरोजगारी, राईट. आणखी काही बातम्या. 6 वर्षात प्रथमच आरबीआयची विशेष बैठक, म्हणजे रिझर्व्ह बँक सरकारला सांगणार महागाईची कारणे आणि जाणून घ्या महागाई समोर हतबल का. आता ही जी जनरल परिस्थिती आहे, या जनरल परिस्थितीवर आता उपायांची गोष्ट चाललेली आहे. आता आरबीआय काहीतरी राष्ट्रीय स्तरावर आरबीआय सरकारला सांगणार आहे की बाबा हे महागाईचं नेमकं काय आहे, काय कारण आहेत, त्याच्या बाबतीत काय केलं पाहिजे वगैरे वगैरे. ओके, खुश खबर, आजपासून ग्राहकांना 29 किलो दराने तांदूळ मिळणार. हे सगळे उपाय चाललेले आहेत. ओके, पण हे उपाय कसे आहेत, ब्रॉड लेवलला, भारताच्या लेवलला. असं काही काही एक एक कुटुंब मिळून बघितलं जात नाही की या कुटुंबाला काय प्रॉब्लेम आहे, त्या कुटुंबाला काय प्रॉब्लेम आहे. इन जनरल भारताच्या स्तरावर उपाय योजले जात आहेत. आरबीआय मॉनिटरी पॉलिसी, पतधोरण जाहीर, रिझर्व्ह बँकेकडून तुर्ततरी दिलासा, घेतला अमुक अमुक निर्णय, म्हणजे व्याजदर वाढवला नाही वगैरे वगैरे. सो इन जनरल पतधोरण की बाबा देशाच्या मार्केटमध्ये किती पैसा असावा, काय रेटने असावा, इंटरेस्ट रेट वगैरे वगैरे, असं ब्रॉड धोरण आरबीआय जाहीर करत आहे. ओके, या सगळ्या बातम्या आपल्याला काय दाखवतात, ह्या पण तसंच आहे. इन्फ्लेशन इन कंट्रोल, मोदी 3 ॲग्रिकल्चर रिफॉर्म्स काय व्हायला पाहिजे, धोरणं काय ॲग्रिकल्चर रिफॉर्म्स होणार आहेत. फिलिंग पब्लिक एम्प्लॉयमेंट वॅकन्सीज, म्हणजे ज्या सरकारी जागा रिक्त आहेत त्या भरल्या गेल्या पाहिजेत वगैरे वगैरे. हे सगळं उपायांचं चाललेलं आहे. हे सगळं कशाच्या स्तरावर चाललेलं आहे, भारताच्या स्तरावर, ब्रॉड स्तरावर. ओके, सो या सगळ्या जर बातम्या आपण बघितल्या, त्याच्यामध्ये आपण बघितलं की संपूर्ण देशामध्ये इन जनरल महागाईची स्थिती काय आहे, संपूर्ण देशामध्ये इन जनरल रोजगाराची काय स्थिती आहे, संपूर्ण देशामध्ये इन जनरल राष्ट्रीय उत्पन्नाची काय परिस्थिती आहे, आणि संपूर्ण देशामध्ये इन जनरल या बाबतीत जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर काय उपाय केले पाहिजेत त्याच्याशी संबंधित या सगळ्या बातम्या होत्या. सो या बातम्यांमध्ये बेसिकली 3 गोष्टी होत्या की कोणते प्रश्न या बातम्यांनी ॲड्रेस केले जातात. कोणते प्रश्न होते, एक बेरोजगारी, दुसरं प्राइसेस म्हणजे किमती, आणि अजून तिसरं काय होतं, तिसरं म्हणजे प्राइसेस झाल्या, बेरोजगारी झालं, आणि तिसरं म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न इन जनरल, की जे वाढलं, विकास झाला तर आपोआप रोजगार पण वाढतो, बेरोजगारी कमी होते, प्राइसेस कमी व्हायला येतो. आणि अजून होतं की याच्यावर नेमके काय नेमकं धोरणं अवलंबली जातात. सो
कोणते प्रश्न विचारले गेले तर देशाची जनरल माहिती आपल्याला कळेल, देशाची आर्थिक स्थिती आपल्याला कळेल, हे प्रश्न इथे विचारले जात होते. ओके, कोणते प्रश्न विचारले तर देशाची आर्थिक स्थिती आपल्याला कळेल. तर कोणते प्रश्न होते साधारणतः, की देशात बेरोजगारीची म्हणजेच रोजगाराची स्थिती नेमकी काय आहे, हा प्रश्न आहे. देशामध्ये महागाईची स्थिती नेमकी काय आहे, त्याच्याने पण देशाची आर्थिक स्थिती कळेल. देशामध्ये इन जनरल प्रोडक्शन किती होत आहे, म्हणजेच देशामध्ये देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कसं वाढतं आहे, हा प्रश्न विचारला तर देशाची आर्थिक स्थिती आपल्याला कळेल. म्हणजे जसं वैद्य नाडीवर हात ठेवून किंवा डॉक्टर इथे स्टेथोस्कोप ठेवून आपल्याला जनरल प्रश्न विचारतात, किती दिवसांपासून होत आहे, तुम्हाला ताप सारखा येतो का, थकवा जाणवतो का, वगैरे वगैरे, असे जे जनरल प्रश्न आहेत की ज्याच्याने जशी आपली जनरल हेल्थ कळते, तसं कोणते प्रश्न विचारले तर देशाच्या आर्थिक प्रकृतीची आपल्याला कल्पना येईल असे प्रश्न. ओके, नंतर कोणते दर्शक म्हणजे इंडिकेटर्स. म्हणजे काय की इन्फ्लेशन रेट म्हणजे महागाईचा दर. इथे बघा काय मोजलं जात होतं, महागाईच्या दराचे आकडे होते बघा, बेरोजगारीच्या दराचे आकडे होते, की महागाईचा म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स कितीने वाढतो आहे, म्हणजे जो महागाईचा दर होता हा एक इंडिकेटर होता, दर्शक होता. जसं ताप किती आहे, ताप आहे जनरल हे ठीक आहे, पण जसा स्टेथोस्कोप इथे टाकून एक्झॅक्ट मोजला जातो की इंडिकेटर म्हणजे खूप जास्त आहे का कमी आहे, गोळ्या पाहिजेत, औषधं दिली पाहिजेत का ॲडमिट केलं पाहिजे, हे कशाने कळतं, या स्टेथोस्कोपच्या इंडिकेटरने. तसं महागाई दर हा इंडिकेटर आहे, बेरोजगारी दर हा इंडिकेटर आहे, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे GDP हा इंडिकेटर आहे. तर असे कोणते इंडिकेटर आहेत की ज्याच्याने देशाच्या आर्थिक स्थितीची कल्पना येईल. सो कोणते प्रश्न विचारले तर देशाच्या आर्थिक स्थितीची कल्पना येईल, कोणते इंडिकेटर्स मोजले म्हणजे महागाई दर, बेरोजगारी दर, GDP, असे कोणते इंडिकेटर आहेत की ज्याच्याने देशाच्या आर्थिक स्थितीची आपल्याला जाणीव होईल आणि त्याच्यावर कोणते उपाय योजले, स्टेप्स घेतल्या तर इन जनरल देशाची आर्थिक स्थिती चांगली होईल, की ज्याच्यामध्ये मग RBIचं पतधोरण असेल, सेबीचं काही असेल, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज असतील, या पुन्हा भारताच्या स्तरावर. सो कोणत्या इन जनरल स्टेप्स राष्ट्रीय स्तरावर घेतल्या तर हे देशासमोरचे प्रश्न सुटतील आणि देशाचे हे जे मोजणीचे इंडिकेटर्स आहेत हे चांगले होतील. त्या स्टेप्स अशा ज्या 3 गोष्टी देशाच्या स्तरावर बघितल्या जातात, यांचं मिळून जे तयार होतं शास्त्र त्याला आपण म्हणतो मॅक्रो इकॉनॉमिक्स. काय म्हणतो, मॅक्रो इकॉनॉमिक्स. मॅक्रो याचा अर्थ व्यापक. आता हे जे मॅक्रो आहे, मॅक्रो इकॉनॉमिक्सला मराठीमध्ये काही वेळा बृहत अर्थशास्त्र म्हटलं जातं, स्थूल अर्थशास्त्र म्हटलं जातं, समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हटलं जातं, व्यापक अर्थशास्त्र म्हटलं जातं किंवा समष्टी अर्थशास्त्र असं पण म्हटलं जातं. सो मराठीमध्ये अनेक शब्द आहेत, त्याच्यामुळे बेटर आहे इंग्लिशमधला शब्द लक्षात ठेवा, मॅक्रो इकॉनॉमिक्स. ओके, राईट. आता इथपर्यंत आपण आलो. नेक्स्ट, मग आता देशाच्या स्तरावर ज्यावेळी आपण याचा विचार करतो तर देशाच्या स्तरावर जर विचार करायला गेला तर एक गोष्ट आपल्या अशी लक्षात येते की जवळजवळ सर्व वस्तू आणि सेवांची वाढ किंवा घट एकमेकांसोबतच होते. म्हणजे काय बघा, ही एक बातमी आहे. कधीची आहे, 10 एप्रिल 2024ची. बातमी काय आहे, स्कायमेट्स प्रेडिक्शन. स्कायमेट ही एक वेबसाईट आहे की जी हवामान अंदाज सांगते. तर त्याचं प्रेडिक्शन म्हणजे अंदाज ऑफ गुड मॉन्सून. म्हणजे स्कायमेट ही जी संस्था आहे किंवा एक कंपनी आहे जी हवामानाचे अंदाज बांधते, तिने या वर्षी म्हणजे 2024मध्ये चांगला मॉन्सून होईल असा अंदाज व्यक्त केलेला आहे. तर त्याच्यामुळे लिफ्ट्स FMCG सेक्टर्स होप फॉर फायनान्शियल इयर 25. FMCG म्हणजे फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड. म्हणजे हे बघा, हे सगळे पाणी, चॉकलेट, बिस्किट, कोल्ड ड्रिंक आणि अजून बऱ्याच गोष्टी येतात.
फास्ट मुव्हिंग म्हणजे लवकर लवकर वापरण्यात जाणाऱ्या कन्झ्युमर गुड्स, म्हणजे जे लोक कन्झ्युम करतात, वापरतात, खातात किंवा आपल्या कुठल्या तरी कारणासाठी वापरतात वगैरे. सो काय होतंय की स्कायमेटने म्हटलं किंवा दुसऱ्या कुठल्याही हवामान अंदाजाने म्हटलं की यावर्षी मान्सून चांगला होणार आहे. मान्सून चांगला होणार आहे म्हणजे काय होईल की अन्नधान्याचं उत्पादन चांगलं होईल. अन्नधान्य आणि कृषीशी संबंधित इतर उत्पादनं आहेत ते चांगले होतील. आणि मग ते चांगले झाले. आता बघा हा कशाची गोष्ट करतो, ही बातमी कशाची गोष्ट करतं, या वस्तूंची. FMCG म्हणजे जे आपले जनरल स्टोअरवर उपलब्ध असणारे असतात, चॉकलेट, कोल्ड्रिंक, बिस्किट, अजून काय काय असतील ते, आणि छोट्या मोठ्या साबणापासून तर साबण, तुमचं टूथपेस्ट, टूथब्रश, अजून काय काय. आता मला एक सांगा की मान्सून चांगला झाला तर या वस्तूंची या वस्तूंची विक्री वाढण्याचा काय संबंध किंवा प्रोडक्शन वाढण्याचा काय संबंध. काही पाणी पडल्यानंतर या गोष्टी उगवतात का? नाही. पाऊस पडल्यानंतर उगवणार आहे शेत. जर पाऊस चांगला पडला तर अन्नधान्य उत्पन्न वाढणार आहे, कृषीशी संबंधित इतर सर्व गोष्टींचं उत्पन्न वाढणार आहे. आणि त्या गोष्टींचं उत्पन्न वाढलं तर शेतकरी आणि इतर जे कृषीवर आधारित, कृषीवर अवलंबून असणारे लोक आहेत त्यांचं उत्पन्न वाढणार आहे. त्यांचं उत्पन्न वाढलं तर ते जास्तीत जास्त या गोष्टी खरेदी करणार आहेत. म्हणजे याच्यात अगदी गाड्या बिड्या पण आल्या थोड्याशा, मोटरसायकल, अमुक डमुक सायकल, मोटरसायकल वगैरे वगैरे सगळं आलं. सो याचा अर्थ काय की जर मान्सून चांगला झाला तर शेतीचं उत्पन्न वाढेल, आणि शेतीचं उत्पन्न वाढलं तर हे जे हे सगळे कशाचे आहेत, इंडस्ट्रीचे, औद्योगिक उत्पादन आहे, ते औद्योगिक उत्पादन सुद्धा वाढणार आहे. म्हणजे इन जनरल काय, इन जनरल असं की जवळजवळ सर्व वस्तू आणि सेवांची वाढ आणि घट एकमेकांसोबत होते. म्हणजे जर कृषी उत्पन्न वाढलं तर औद्योगिक उत्पन्न पण वाढतं, आणि जे सेवा क्षेत्र असतं म्हणजे मग ते पिक्चरची टाकी असेल, बँकांचं कर्ज असेल, विमा असेल, अजून काय काय, ते पण वाढतं. कारण इन जनरल बेसिक स्तरावर पैसा खेळायला लागतो, तो इकडचे येते, औद्योगिक क्षेत्रात पण येतो, सेवा क्षेत्रात पण येतो. थोडक्यात पहिलं ऑब्झर्वेशन हे की साधारणतः सर्व वस्तू आणि सेवांची घट ही एकमेकांसोबत होते. ॲग्रिकल्चर वाढलं त्याच्यासोबत औद्योगिक पण वाढतं, सेवा क्षेत्र पण वाढतं. ओके. आणि जर मान्सून खराब झाला, शेतीचं उत्पन्न घटलं तर औद्योगिक उत्पादन पण घटतं. कारण काय, ते विकत घेणारे कोणी नसतात किंवा कमी होतात. सेवा क्षेत्र पण घटतं. आलं लक्षात. सो अनेक वस्तूंची, जवळजवळ सर्व वस्तूंची वाढ आणि घट ही सोबतच होते. जवळजवळ सर्व वस्तूंच्या किमती म्हणजे प्राइसेस सुद्धा सोबतच वाढतात किंवा कमी होतात. इकडे आपण काय बघितलं, इकडे आपण बघितलं की उत्पादन म्हणजे शेती उत्पादन, औद्योगिक उत्पादन, सेवांचं उत्पादन हे एकत्रच परस्परांसोबत वाढतं किंवा परस्परांसोबत घटतं. इथे काय होतं, उत्पादन, प्रोडक्शन. इथे आपण काय गोष्ट करतो, कशाची गोष्ट करतो, प्राइसेसची म्हणजे किमतींची. म्हणजे असं की साधारणतः शेतमालाच्या किमती जर वाढल्या तर औद्योगिक उत्पादनाच्या किमती पण वाढतात. ओके. म्हणजे उदाहरणार्थ समजा गव्हाची किंमत वाढली तर ब्रेडची किंमत वाढेलच. पेट्रोल डिझेलची किंमत वाढली तर सगळ्याच वस्तूंच्या किमती वाढतात. कारण पेट्रोल डिझेल हे जवळजवळ सगळ्याच वस्तूंच्या उत्पादनामध्ये, ट्रान्सपोर्टेशनमध्ये, वाहतुकीमध्ये सगळीकडेच लागतं. म्हणजे काय की साधारणतः बघा, इंडियाज होलसेल इन्फ्लेशन रायजेस फ्रॉम 1.26 to 2.6 इन मे, पुश्ड बाय फूड अँड एनर्जी प्राइसेस. म्हणजे खाद्यवस्तूंच्या किमती वाढल्या, एनर्जी प्राइसेस म्हणजे ऊर्जेशी संबंधित म्हणजे फ्युएल वगैरे म्हणजे पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिसिटी वगैरे यांच्या वाढल्या, तर इन जनरल सगळीच महागाई वाढली. म्हणजे काय की साधारणतः सर्व वस्तूंच्या किमती सुद्धा एकत्रच वाढतात एकमेकांसोबत किंवा एकत्रच कमी होतात. राईट. ओके. नेक्स्ट. जवळजवळ सर्व क्षेत्रातला रोजगार हा सोबतच वाढतो किंवा कमी होतो. बघा, पहिल्यांदा आपण काय बघितलं, प्रोडक्शन किंवा उत्पादन, की सर्व क्षेत्रातलं उत्पादन हे सोबतच वाढतं किंवा कमी होतं. नंतर आपण प्राइसेस बघितल्या म्हणजे किमती, सर्व क्षेत्रातल्या किमती एकत्रच वर जातात किंवा खाली येतात. आता आपण बघतोय रोजगार म्हणजे एम्प्लॉयमेंट.
तर एका क्षेत्रातला रोजगार जर कमी झाला तर इतर क्षेत्रातला रोजगार पण कमी होतो, किंवा एका क्षेत्रातला रोजगार वाढला तर इतर क्षेत्रातला रोजगार सुद्धा वाढतो. याचं कारण असं की समजा कृषी उत्पन्न वाढलं तर साहजिकच जास्त मजूर लागतील, जास्त ट्रॅक्टर्स लागतील, जास्त JCB लागतील, म्हणजे कृषी क्षेत्रातला रोजगार वाढेल. आता कृषी क्षेत्रातला रोजगार वाढला याचाच अर्थ काय की यावर्षी उत्पन्न जास्त येतंय, त्यामुळे रोजगार वाढतोय. मग कृषी उत्पन्न वाढलं, कृषी उत्पन्न वाढलं म्हणजे औद्योगिक उत्पन्न पण वाढेल. मग औद्योगिक उत्पन्न वाढलं तर ते एक्स्ट्रा वाढलेलं उत्पन्न घेण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात पण जास्त कामगारांची, जास्त लोकांची गरज भासेल, म्हणजे औद्योगिक क्षेत्रातला रोजगार पण वाढेल. म्हणजे काय होतं की वेगवेगळ्या क्षेत्रातला रोजगार सुद्धा सोबतच वाढतो, किंवा जर कमी झाला तर सोबतच कमी होतो. जवळजवळ सर्व क्षेत्रातलं उत्पादन सोबतच वाढतं किंवा कमी होतं, जवळजवळ सर्व क्षेत्रातल्या किमती सोबतच वाढतात किंवा कमी होतात, आणि जवळजवळ सर्वच क्षेत्रातला रोजगार सुद्धा सोबतच वाढतो किंवा कमी होतो. राईट. मग जर सगळ्या क्षेत्रातलं उत्पादन, किमती, रोजगार एकत्रच वर खाली होणार असेल तर मग असं केलं की एकच वस्तू कुठली, बघा या वेगवेगळे बाण म्हणजे वेगवेगळ्या वस्तू समजू आपण. हा गहू, हा तांदूळ, ही ज्वारी, ही बाजरी, हे मोटरसायकल, या सायकली, या TV, हे रेफ्रिजरेटर, अशा सगळ्या वस्तू घेतल्या. तर मग जर सगळ्याच वस्तू कमी अधिक वेगाने सगळ्याच वर जाणार असतील किंवा सगळ्याच एकत्र खाली येणार असतील, मग देशाची स्थिती जाणून घेण्यासाठी एकच वस्तू निवडली समजा ही, तर काय प्रॉब्लेम आहे? कारण आपल्याला माहिती आहे की एक वस्तू सोबत बाकीच्या पण वर खाली होतच असतात. तर समजा अशी एकच वस्तू निवडली, प्रातिनिधिक वस्तू म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून, की बाबा आपल्याला माहित आहे की सगळंच एकत्रच वर जातं किंवा खाली येतं, मग आपण एक काम करू, कुठली तरी एक वस्तू निवडू. समजा गहू निवडला तर दरवर्षी फक्त गव्हाचं उत्पन्न वाढतंय का बघायचं, आणि जर गव्हाचं उत्पन्न वाढत असेल तर समजायचं की सगळ्या देशामध्ये सगळ्या वस्तूंचं उत्पादन वाढतंय. किंवा मग गव्हाची किंमत बघायची, गव्हाची किंमत वाढते का कमी होते. समजा गव्हाची किंमत कमी होत असेल तर मग सगळ्याच वस्तूंच्या किमती कमी होत आहेत असं धरायचं, अज्युम करायचं, गृहीत धरायचं. आणि गहू पिकवण्याच्या आणि गहू प्रोसेस करण्याच्या इंडस्ट्रीमध्ये रोजगार कमी होतोय का जास्त होतो हे बघायचं, आणि त्याच्यावरून अंदाज बांधायचा की अख्ख्या भारतामध्ये रोजगार कमी किंवा जास्त होतोय. अशी एकच वस्तू निवडली तर चालेल का? तर नाही चालणार. याचं कारण म्हणजे काय? याचं कारण असं की एकतर अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे भिन्न घटक असतात. म्हणजे बघा की ॲग्रिकल्चर सेक्टर हा थोडा वेगळा असतो, इंडस्ट्रीयल सेक्टर वेगळा असतो म्हणजे कारखाने, आणि सर्व्हिस सेक्टर म्हणजे बँका, विमा कंपन्या वगैरे वगैरे हा पूर्ण वेगळा असतो. यांचं नेचर वेगळं असतं. यांची वैशिष्ट्ये वेगळी असतात, त्यांची वैशिष्ट्ये किंवा स्वरूप वेगळे असतात. म्हणजे कसं की शेतात काम करणाऱ्या मजुराचं कामाचं स्वरूप, बँकेत काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या कामाचं स्वरूप, आणि कारखान्यामध्ये मशीनवर काम करणाऱ्या माणसाच्या कामाचं स्वरूप हे वेगळं असतं. त्याच्यातल्या प्रोसेसेस वेगळ्या असतात, त्यांच्यातल्या बदलाचा वेग आणि स्वरूप पण भिन्न असतो. म्हणजे गव्हाचं उत्पन्न एकदम फास्ट वाढणार नाही, कारण शेवटी 1 एकरामध्ये किती गहू होईल याला एक लिमिट असतं. पण त्या मानाने औद्योगिक क्षेत्रातल्या बदलाचा वेग फास्ट असू शकतो, कारण एक मशीन आत्ता समजा 100 तयार करत असेल, पण त्याची कॅपॅसिटी दिवसाला 1,00,000 वस्तू तयार करायची असेल तर एका झटक्यामध्ये ते 100 वरनं डायरेक्ट 1000चं पण 1,00,000चं पण प्रोडक्शन करू शकतं. तसं ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये होणार नाही. एका झटक्यात गव्हाचं समजा एकरी उत्पन्न 10 क्विंटल होतं, ते 10चं 1000 क्विंटल नाही होणार. राईट. सो वेगवेगळ्या क्षेत्रांमधला बदलाचा वेग आणि बदलाचं स्वरूप हे सुद्धा वेगवेगळं असतं, आणि म्हणून आपण एकच वस्तू न निवडता आपण काही महत्त्वाच्या घटकांना म्हणजे सेक्टर्सला निवडतो. सेक्टर्स, इकॉनॉमीचे सेक्टर्स म्हणजे काय? जसं ॲग्रिकल्चर झालं, इंडस्ट्री झालं, असं सेक्टर निवडतो. आणि त्या सेक्टरमधले पण, आता समजा नुसतं ॲग्रिकल्चर घेतलं म्हणजे कृषी घेतलं, तर कृषीमधले पण वेगवेगळ्या पिकांचं स्वरूप वेगवेगळं असतं. राईट. म्हणजे उदाहरणार्थ गहू वेगळा असतो, कापूस वेगळा असतो, साग हे पण तसं पिकच आहे, सागाचं वेगळं असतं, ऊसाचं वेगळं असतं. राईट. सो एकतर आपण काही महत्त्वाचे सेक्टर निवडतो आणि त्या सेक्टरमधल्या आपण काही वस्तूंचा समुच्चय घेतो, एकच वस्तू घेत नाही. म्हणजे ॲग्रिकल्चर सेक्टर जर घेतलं तर नुसतं गहू नाही घेत आपण, तर काय करतो आपण की समजा ॲग्रिकल्चर सेक्टर निवडलं, ओके,
मग आपण काय करतो, हे बघा, हे ॲग्रिकल्चर सेक्टर. आधी तर आपण सेक्टर निवडले की बाबा आपला जो देश आहे या देशामध्ये मेनली कोणते सेक्टर आहेत, तर एक ॲग्रिकल्चर म्हणजे कृषी सेक्टर आहे, औद्योगिक म्हणजे इंडस्ट्री सेक्टर आहे, आणि सेवा म्हणजे सर्व्हिस सेक्टर आहे. त्या सेक्टरमधल्या सुद्धा आपण एकापेक्षा जास्त वस्तू निवडतो. म्हणजे ॲग्रिकल्चर घेतलं तर गहू घेतला, तांदूळ घेतला, आपलं ऊस घेतला, अजून काही घेतलं, असं ग्रुप घेतो. औद्योगिक पण घेतलं हे सेक्टर, तर औद्योगिक क्षेत्रातल्या पण आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचा समुच्चय घेतो. आणि त्याच पद्धतीने सेवा क्षेत्र घेतलं तर सेवा क्षेत्रामध्ये पण वेगवेगळ्या वस्तूंचा समुच्चय घेतो रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. ओके, की बाबा यांचं मिळून आपण बघू, हे जी पूर्ण बास्केट आहे, समजा हे मी निवडले, तर इन जनरल या वस्तूंच्या उत्पादनामध्ये काय बदल होतो आहे किंवा या वस्तूंच्या किमतींमध्ये काय बदल होतो आहे, याच्यावरनं आपल्याला अंदाज येईल की कृषी क्षेत्रामध्ये नेमकं काय होतंय. त्याच पद्धतीने समजा औद्योगिक क्षेत्रातल्या 10-15 वस्तू घेतल्या, त्या 10-15 वस्तूंचं उत्पादन कमी होत आहे का जास्त होत आहे, त्या वस्तूंच्या किमती कमी होत आहेत का जास्त होत आहेत, आणि त्या वस्तूंच्या क्षेत्रातला रोजगार कमी होतोय का जास्त होतोय, याच्यावरनं आपल्याला जनरल आयडिया येईल की औद्योगिक क्षेत्रामध्ये इन जनरल देशामध्ये काय चाललंय. आणि त्याच पद्धतीने सेवा क्षेत्रामध्ये पण आपण काही 10-15-20 वस्तू सेवा घेऊ आणि बघू. म्हणजे सेवामध्ये मग डॉक्टर असतील, आर्किटेक्चर असतील, नर्सेस असतील, हॉटेल व्यावसायिक असतील, बँका असतील, आपण एक ग्रुप घेऊ. इन जनरल त्या ग्रुपमध्ये काय होतंय बाबा, रोजगार वाढतोय का कमी होतोय, तिथल्या सेवांच्या किमती वाढत आहेत का कमी होत आहेत, इन जनरल सेवांचं उत्पादन म्हणजे किती सेवा दिल्या जात आहेत ते वाढतंय का कमी होत आहे, याच्यावरनं आपल्याला अंदाज येईल की सेवा क्षेत्रामध्ये काय होतंय. मग ज्यावेळी आपल्याला कळेल की कृषी क्षेत्रात काय होतंय, औद्योगिक क्षेत्रात काय होतंय आणि सेवा क्षेत्रात काय होतंय, या तिघांचं मिळून आपण मग जनरल हे करू की इन जनरल मग देशाची आर्थिक स्थिती काय आहे. लक्षात, म्हणजे एका वस्तूऐवजी आपण वेगवेगळे 3 सेक्टर्स निवडतो, त्या 3 सेक्टरमध्ये पण वेगवेगळ्या वस्तूंचा समुच्चय घेतो आणि त्याच्यामध्ये इन जनरल प्रोडक्शन म्हणजे उत्पादन, त्यांच्या किमती म्हणजे प्राइसेस, आणि त्याच्यातल्या रोजगार म्हणजे एम्प्लॉयमेंट, याचं काय होतं आहे हे बघून मग या तिघांची बेरीज वजाबाकी करून म्हणजे या तिघांचा अंदाज घेऊन इन जनरल देशाची मॅक्रो इकॉनॉमिक व्यापक स्थिती, व्यापक आरोग्य काय आहे याचा आपण अंदाज बांधतो. याला आपण म्हणतो मॅक्रो इकॉनॉमी देशाची. सो मॅक्रो या शब्दाचा अर्थ असतो की एक देश अख्खा, मॅक्रो म्हणजे मोठा, व्यापक म्हणजे देश, आणि इकॉनॉमी म्हणजे त्याच्यात GDP, प्रोडक्शन, एक्सपोर्ट इम्पोर्ट, प्राइसेस वगैरे वगैरे. सो मॅक्रो इकॉनॉमिक्स, व्यापक स्तरावर अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं आहे याला आपण म्हणतो मॅक्रो इकॉनॉमिक्स. ओके, राईट. आता याच्या अगेन्स्ट आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय माहीत पाहिजे. मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, मॅक्रोच्या अगेन्स्ट मायक्रो. आणि हे का माहीत पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला पुढच्या कन्सेप्ट कळणार नाहीत. पुढच्या कन्सेप्ट कोणत्या, ज्या राष्ट्रीय उत्पन्न वगैरे वगैरे, RBI, पतधोरण वगैरे वगैरे. मायक्रो इकॉनॉमीमध्ये काय, मायक्रो इकॉनॉमीला मराठीमध्ये सूक्ष्म म्हणतात, सूक्ष्मलक्षी म्हणतात, व्यष्टी म्हणतात. मॅक्रोला आपण समष्टी आणि व्यष्टी म्हणजे व्यक्ती. ओके, हे एक चित्र आहे बघा. हा आपला भाजी विकणारा दादा आहे आणि हे दादा त्याच्याकडनं भाजी घेत आहेत. ओके, हे 2 दादा भाजी घेत आहेत. ठीक, ओके. याच्यामध्ये बघा कोण कोण आहे. एक आहे हे इकॉनॉमिक एजंट्स. बघा, भाजी विकणारी व्यक्ती आणि भाजी घेणारी व्यक्ती यांना म्हणतात इकॉनॉमिक एजंट्स. ओके, आर्थिक घटक. याचं कारण काय की हे दोघं जण मिळून एक आर्थिक निर्णय घेत आहेत, इकॉनॉमिक डिसिजन घेत आहेत, आर्थिक निर्णय घेत आहेत. काय निर्णय घेत आहेत बघा, हा दादा इथे काय कांदे मोजतोय, बरोबर. हा जो विक्रेता आहे, विक्रेता किंवा असं समजू की याच्या शेतातला कांदा आहे असं समजू आपण, हे सगळं याच्या शेतातलं आहे असं समजू, म्हणजे तो उत्पादक पण आहे, प्रोड्युसर पण आहे आणि विक्रेता पण आहे. ओके, सो
हा ठरवतोय, हा एक आर्थिक निर्णय घेतोय की मी कांदा किती रुपये किलोने विकावा, हा आर्थिक निर्णय घेतोय. हा जो ग्राहक आहे हा सुद्धा एक आर्थिक निर्णय घेतोय की मी हा कांदा किती रुपये दराने विकत घ्यावा. ओके, सो दोन्ही जण आर्थिक निर्णय घेत आहेत, म्हणून त्यांना म्हणतात आर्थिक घटक, आर्थिक एजंट्स, इकॉनॉमिक एजंट्स. आणि या दोघांनी मिळून याला म्हणतात मार्केट. आता मार्केटचा आपल्या डोक्यात काय असतं, मार्केट म्हणजे असा मोठा बाजार भरलेला, गर्दी वगैरे नाही. इकॉनॉमीच्या भाषेमध्ये जिथे एक विक्रेता असतो, एक खरीददार असतो आणि एक विकली जाणारी आणि खरेदी केली जाणारी वस्तू असते, असे तीन घटक एकत्र आले की त्याला मार्केट म्हणतात. सो दिस इज मार्केट. हे दोन्ही आहेत इकॉनॉमिक एजंट आणि ते घेत आहेत इकॉनॉमिक डिसिजन. ओके, राईट. सो ग्राहक आहे, उत्पादक आहे आणि ही मार्केट आहे. राईट. आता याच्यामध्ये देशाचा काही संबंध आहे का? इन जनरल नाही. मायक्रो लेवलला, छोट्या लेवलला ही मार्केट आहे. ओके. आता हे जे इकॉनॉमिक एजंट आहेत, हे जे आर्थिक घटक आहेत, दोन ग्राहक आणि हे ज्यावेळी तो आर्थिक निर्णय घेत आहेत, तो आर्थिक निर्णय घेताना हे नेमकं काय डोक्यात ठेवून निर्णय घेत आहेत हे फार महत्त्वाचं असतं मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. मायक्रो इकॉनॉमिक्स, ॲडम स्मिथच्या भाषेमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये हा प्रत्येक जण म्हणजे दोघं जण पूर्णपणे आपापलं स्वहित किंवा साध्या भाषेत म्हणायचं तर स्वार्थ बघत असतात. ओके. मग हा जो ग्राहक आहे, ग्राहक काय करतो, काय निर्णय घेत असतो की मी काय खरेदी करावं. आता याच्याकडे बऱ्याच वस्तू आहेत, तो ठरवत असतो की मी काय खरेदी करावं. पहिला ते किती खरेदी करावं, बेंगन किती घ्यायचे, कांदे किती किलो घ्यायचे, अजून काय किती किलो घ्यायचं, किती घ्यायचं, काय घ्यायचं, किती घ्यायचं. आणि हे कशानुसार ठरवतो तो, त्याची गरज आणि त्याची आवड. गरज म्हणजे की ज्याला इलाज नाही ते घ्यायचंच आहे, बेवा कांदा लागतोच म्हणून घ्यायचंय. आणि आवड प्लस बेंगनचं भरीत मला आवडतं, बेंगन घ्यायलाच पाहिजे असं कंपल्सरी नाही आहे, पण मला आवडतं म्हणून. सो तो विकत घेताना याचा काही विचार करत नाही की बाबा याचं हे मुळे विकायचे राहिलेले, जाऊ द्या याचे मुळे विकले गेले नाहीत, मी मुळे घेऊन घेतो. नो, तो कधीही याचा विचार करणार नाही. तो म्हणेल मला जे आवडतं, मला जी गरज आहे तेच मी घेणार, म्हणजे माझा स्वार्थ बघणार किंवा चांगल्या भाषेत स्वहित बघणार. किमान किंमत हा जास्तीत जास्त कमीत म्हणजे असं ट्राय करेल की कमीत कमी किमतीत मी घ्यावं, इतकं बार्गेनिंग करेल म्हणजे इतकी घासाघीस करेल की जेणेकरून कमीत कमी किमतीत मी विकत घ्यावं. ओके. आणि त्यामुळे मला कमाल म्हणजे जास्तीत जास्त समाधान मिळावं, माझी जास्तीत जास्त आवड हे जावी. म्हणजे मग घरी आल्या तो म्हणणार ना जाऊन बायकोला की बघ कांदा मी इतकेच रुपये किलो घेऊन आलो, त्याच्यात त्याला समाधान मिळणार. ओके. सो हा काय काय निर्णय घेणार, याच्यातले हे तर निर्णय जाऊ द्या, काय घ्यायचं किती घ्यायचं, मेन इम्पॉर्टंट आहे की तो फक्त स्वतःची गरज आणि आवड बघेल, कमीत कमी खर्च करेल आणि जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा प्रयत्न करेल. 3 पॉईंट लक्षात घ्या. हा ट्राय करेल कोण, ग्राहक. याच्या उलट जो विक्रेता आहे, तो विक्रेता काय डिसिजन घेतो, एकतर मी कशाचं उत्पादन करावं, माझ्या शेतात कांदा लावावा का कोबी लावावी काय लावावी, किती लावावी, किती एकरमध्ये कांदा किंवा किती एकरमध्ये कोबी किंवा किती एकरमध्ये कापूस वगैरे वगैरे. आणि ज्यावेळी तो विकेल, अच्छा ज्यावेळी हा हे जे उत्पादन करेल, उत्पादनात तो कमीत कमी खर्च ठेवण्याचा प्रयत्न करेल की खर्च माझा कमीत कमी राहायला पाहिजे. ओके. जास्तीत जास्त किंमत मिळवण्याचा तो प्रयत्न करेल. म्हणजे तो आधीच याला आहे ना 5 रुपये एक्स्ट्रा सांगेल, त्याला जर माहीत असेल हा घासाघीस करणारा ग्राहक आहे तर तो 5 रुपये एक्स्ट्रा सांगेल आधी. जास्तीत जास्त तो किंमत ठेवण्याचा मिळवण्याचा प्रयत्न करेल बाजारातनं कोण, विक्रेता किंवा उत्पादक. आणि जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करेल. बघा, खर्च कमीत कमी ठेवला आणि किंमत जास्तीत जास्त मिळवली तर आपोआप त्याचा जास्तीत जास्त नफा मिळणार त्याला. राईट. सो हा काय करणार, याचा स्वार्थ काय, कमीत कमी खर्च, जास्तीत जास्त किंमत आणि जास्तीत जास्त नफा. त्याच्या एक्झॅक्ट उलट उद्दिष्ट याचं, फक्त स्वतःच्या गरजेनुसार कमीत कमी किंमत मध्ये खरेदी करण्याचा प्रयत्न करणार आणि जास्तीत जास्त स्वतःचा फायदा करण्याचा प्रयत्न करणार. मग या दोघांचे उद्दिष्ट एकदम एक्झॅक्टली अपोजिट आहेत,
पण ही मार्केटनुसार त्याच्यात बरोबर एक इक्विलिब्रियम म्हणजे समतोल साधला जाईल आणि दोघं एका अशा किमतीवर येतील की ज्याच्याने याला पण समाधान मिळेल, याला पण व्यवस्थित फायदा होईल. राईट. याला म्हणतात, हे जे सूक्ष्म स्तरावर या पद्धतीने खरेदी होते, विक्री होते आणि त्या मार्केटमध्ये एक समतोल निर्माण होतो, याला म्हणतात मायक्रो इकॉनॉमिक्स. इथे कुठे देशाचा संबंध होता का? नाही. हा आपला स्वार्थ बघत होता, हा आपला स्वार्थ बघत होता. सो देशाचा काही संबंध नाही, व्यापक काहीच प्रश्न नाही. देशाच्या स्तरावर महागाईचं काय होतंय वगैरे वगैरे काही संबंध नाही. याला म्हणतात सूक्ष्म अर्थशास्त्र किंवा मायक्रो इकॉनॉमिक्स. ओके, मायक्रो इकॉनॉमिक्स. राईट. आता एक लक्षात घ्या, आता हे चित्र बघा, याच्यावरनं तुम्हाला कळतंय की हे ॲपल कंपनीचं शोरूम आहे. इथे हा ग्राहक बसलेला आहे, त्याला हे दाखवतायत वगैरे वगैरे. आता बघा, हे पण मायक्रो इकॉनॉमिक्सच आहे. आता बघा की ॲपल ही किती महाकाय कंपनी आहे आणि हा आपला जो भाजी विक्रेता आहे हा किती छोटा आहे. पण मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये हा एकदम एक ठेला गाडीवाला जो भाजी विक्रेता असतो हा पण मायक्रो इकॉनॉमीचाच भाग असतो आणि महाकाय ॲपल कंपनीचं स्टोअर हे सुद्धा मायक्रो इकॉनॉमीचाच भाग असतं. कारण काय? कारण म्हणजे इथे ॲपलचं जरी शोरूम असलं, इथे देशाचा ओव्हरऑल संबंध नाही. ॲपल कंपनीचा जो इथला रिप्रेझेंटेटिव्ह असेल तो एक विक्रेता आहे, तो जास्तीत जास्त किंमत मिळवण्याचा प्रयत्न करेल, आपला खर्च कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करेल. आणि जो विकत घेणारा आहे ग्राहक, हा पण काय करतोय? जास्तीत जास्त डिस्काउंट मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याला आवडतं तेच मॉडेल घेईल तो. अशा पद्धतीने इथे सुद्धा ग्राहक आहे, विक्रेता आहे. मग कंपनी किती का मोठी असे ना, जिथे फक्त ग्राहक आणि विक्रेता आपापला जास्तीत जास्त स्वहित साधून घेण्याचा म्हणजेच स्वार्थ साधून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातनं एक समतोल निर्माण होतो, त्या कशालाही मायक्रो इकॉनॉमिक्सच म्हणतात. एवढं लक्षात ठेवा. ओके, सो हा झाला मायक्रो इकॉनॉमिक्सचा अर्थ. ठीक आहे. पण आता बघा की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये असं समजलं जायचं की नेहमी बाजार अस्तित्वात असतो. म्हणजे काय की कुठलीही गोष्ट असली तर त्याला एक जण विकणारा असतो आणि एक जण खरेदी करणारा असतो, म्हणजे मार्केट अवेलेबल असते. त्याच्यामध्ये सगळेजण फक्त स्वार्थच बघत असतात, म्हणजे विक्रेता आणि ग्राहक दोघं, आणि नेहमी त्याच्याने समतोल साधला जातो असं म्हटलं जायचं या मायक्रो इकॉनॉमिक्सवाल्यांचं. पण नंतर असं लक्षात आलं की प्रत्येक वेळी असं होत नाही. म्हणजे काही वस्तूंचा बाजार अस्तित्वाचाच नसतो, म्हणजे काही गोष्टींची आवश्यकता असते पण त्याचा बाजारच अस्तित्वात नसतो. म्हणजे विक्रेता आयदर विक्रेता नसतो किंवा खरेदीदार नसतो, असं अनेक वेळा होतं. त्याच्यानंतर प्रत्येक वेळी प्रत्येक जण आपला स्वार्थच बघतो असं नाही. काही वेळा काही गोष्टी निस्वार्थपणे केल्या जातात, म्हणजे त्याच्यात मार्केट नाही बघितलं जात. उदाहरणार्थ, म्हणजे मी स्वतःचं कौतुक नाही करत आहे, मी आता तुम्हाला जे शिकवतोय तो फ्री शिकवतोय. राईट. याच्या बदल्यात मला काही मिळत नाहीये. मी हे चॅनल मॉनिटाईज पण नाही केलेलं आहे, म्हणजे मी निस्वार्थपणे काम करतोय. म्हणजे मी तुम्हाला काहीतरी सेवा देतो आहे, तुम्ही ती सेवा घेतायत पण आपल्यामध्ये कुठला व्यवहारच होत नाहीये. राईट. म्हणजे काय की काही वेळा देशामध्ये किंवा मार्केटमध्ये असेही उत्पादक असतात की जे निस्वार्थपणे व्यापक किंवा सामाजिक हित म्हणून हे करतात. आता मी माझं एक्झाम्पल तुम्हाला समजावं म्हणून दिलं, कृपा करून त्याला असं समजू नका की मी स्वतःचं मोठेपण करतोय म्हणून. अनेक सामाजिक संस्था असतात, त्या सामाजिक संस्था स्वतःचा स्वार्थ न बघता सेवा देत असतात. अनेक आपल्या आजूबाजूला असे लोक असतात, स्वतःचा स्वार्थ न बघता अनेक गोष्टी करत असतात. शासन अनेक ठिकाणी अशा ठिकाणी खर्च करत असतं की जिथून शासनाला काही उत्पन्न मिळत नसतं. अशा प्रकारे प्रत्येक वेळी यांचं जे म्हणणं होतं ना की प्रत्येक वेळी सगळेजण स्वार्थच जपत असतात, तर तसं पण नसतं. काही वेळा निस्वार्थपणे चालू असतं आणि प्रत्येक वेळी समतोल साधला जात नाही असं लक्षात येतं. आणि म्हणून मग जन्म झाला तो मॅक्रो इकॉनॉमिक्सचा. उदाहरणार्थ कसं बघा,
शासन संस्था असते, ही शासन संस्था प्रत्येक वेळी आपला स्वार्थ बघत नाही. शिक्षण शासन संस्था एका लेवलपर्यंत फ्री देतं, आरोग्य एका लेवलपर्यंत फ्री देतं, रोजगार हमी योजना किंवा मनरेगा सारख्या अनेक गोष्टी शासन स्वतः पैसा खर्च करून देतं. म्हणजे तो पैसा शेवटी टॅक्सपेअरचाच असतो, पण त्यात स्वार्थ बघितला जात नाही. न्याय देतं, समता, स्थैर्य मेंटेन केलं जातं. हे कशाद्वारे केलं जातं? शासकीय खर्च करून, सबसिडी देऊन, वेगवेगळी धोरणं आखून, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडनं कर वसूल करून. म्हणजे शासन संस्था ही अशी असते, म्हणजे एक आपला खरेदीदार होता, एक विक्रेता होता, ते सोडून शासन संस्था अशी असते की जी निस्वार्थपणे काम करत असते. हे कुठे मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये बघितलं जात नाही. वित्तीय संस्था असतात, RBI सारख्या, सेबी, बँका, वित्तीय संस्था, या राष्ट्रीय स्तरावर एखाद्या दुसऱ्याचं हित किंवा स्वार्थ न बघता व्यापक स्तरावर व्यापक देशाचं भलं बघून काम करत असतात. त्यांचाही विचार मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये केलेला नसतो. या सगळ्यांना एकत्र करून मॅक्रो इकॉनॉमिक्स तयार होतं. ओके, राईट. सो याचा जन्म नेमका कशात झाला? याचा जन्म असा झाला मित्रांनो, 1929ची महामंदी, याला म्हणतात ग्रेट डिप्रेशन. ग्रेट डिप्रेशन हे खरंच ग्रेट डिप्रेशन होत आहे. काय होत आहे बघा, इथले त्यावेळेचे काही ॲक्च्युअल फोटोग्राफ्स आहेत बघा. 4 चिल्ड्रेन फॉर सेल, या कुटुंबाने बोर्ड लावलेलं आहे की आमची 4 मुलं आम्हाला विकायची आहेत, आमच्याकडे पैसेच नाहीत. हे बघा, रोजगारासाठी रांगा लागलेल्या आहेत कॉफी शॉपमध्ये की आजच्या दिवस तरी आम्हाला आजच्या दिवसचा रोजगार मिळावा. हां, हे बघा वॉन्टेड अ डिसेंट जॉब. हा बघा, डायरेक्ट स्वतःच्या ह्याच्यात हे बॅनर चिकटून घेतले की आम्हाला जॉब पाहिजे, जॉब द्या. राईट. हे बघा, हे पोरं आहेत लहान, वाय कांट यू गिव्ह माय डॅड अ जॉब. तुम्ही माझ्या वडिलांना नोकरी का देऊ शकत नाहीये, आमच्या घरी खायला नाही. हे प्लॅकार्ड घेऊन ही पोरं उभी आहेत. ओके. वी डिमांड $25 क्लोदिंग टू ऑल अनएम्प्लॉईड, की घालायला कपडे नाहीत आम्हाला, कमीत कमी $25 कपड्यांसाठी तरी द्या बेरोजगारांना. अशी परिस्थिती या 1929च्या महामंदीने निर्माण झाली होती, विशेष करून USA मध्ये. त्यामध्ये झालं होतं बघा, हे बघा, हा जो ग्राफ आहे हा इंडस्ट्रियल प्रोडक्शनचा ग्राफ आहे, म्हणजे औद्योगिक उत्पादन. बघा, हे आहे 1929 इथे, बरोबर. इथे 1929 पासून तर साधारणतः 1900 काही जण 40 पर्यंत म्हणतात, काही जण 39 पर्यंत म्हणतात. ओके. हे बघा, हे इंडस्ट्रियल प्रोडक्शन कसं खाली 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 खाली. बघा, डिप्रेशन म्हणजे खड्डा, डिप्रेशन म्हणजे खड्डा. बघा, हे इंडस्ट्रियल प्रोडक्शन म्हणजे औद्योगिक उत्पादन कसं खटाखट खाली गेलं होतं, थोडंसं वरती आलं, परत खाली गेलं. म्हणजे बघा, या लेवलपेक्षा किती खट्ट दिशी खाली गेलं होतं. उत्पादन प्रचंड कमी झालं. मग उत्पादन कमी झालं तर जॉब कमी होतात, कारण लोकांची गरज नसते. राईट. हे प्रचंड. आणि बेरोजगारीचा दर बघा 8%, म्हणजे हे 1929च्या आसपास बेरोजगारीचा दर हा 5 ते 10च्या दरम्यान कुठे 8%च्या आसपास होता. तो जवळजवळ 30% वाढून गेला होता, 25 ते जवळजवळ 23%. बघा इथे, हे बघा, हे 29 ते 40 हा जर घेतला, बघा बेरोजगारी किती प्रचंड वाढली होती इथपर्यंत, म्हणजे इथून इथपर्यंत बेरोजगारी वाढली होती. ज्यावेळी ही प्रचंड अशा पद्धतीने मंदी आली तर सर्वजण विचार करायला लागले की अरे, जे हे मायक्रो इकॉनॉमिक्स आहे, मायक्रो इकॉनॉमिकनुसार हा बरोबर समतोल साधला गेला पाहिजे मार्केटमध्ये वगैरे वगैरे, आणि असं झालं नाही. आणि इतके कंटिन्युअस वर्ष, म्हणजे 1929 पासून तर जवळपास 1940 पर्यंत 10-12 वर्ष सलग इंडस्ट्रियल आउटपुट डाऊन, बेरोजगारीचा दर प्रचंड वाढला. असं कसं काय होऊ शकतं? हे कशामुळे झालं असेल? याची कारणं काय, याच्यावर उपाय काय, याच्यावर विचार सुरू झाला. आणि त्यावेळी एक इकॉनॉमिस्ट फेमस झाला. त्या इकॉनॉमिस्टचं नाव म्हणजे जॉन मायनार्ड किंवा मेनार्ड केन्स, ज्याला आपण केन्स म्हणतो. केन्स, हा जो केन्स होता, या केन्सचं एक फेमस पुस्तक त्यावेळी प्रसिद्ध झालं 1936 मध्ये. 1936 मध्ये, हा, म्हणजे मंदीच्या काळातच 29 ते 40 होती ना मंदी, बरोबर मंदीच्या मधोमध त्याचं हे पुस्तक प्रकाशित झालं. त्याचं टायटल होतं
द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. लक्षात ठेवा, द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी, जॉन केन्स. इनफॅक्ट केन्सने जे मांडलं, केन्सने मांडलं की बाबा इकॉनॉमीमध्ये शासनाने पॉझिटिव्हली हस्तक्षेप केला पाहिजे, शासनाने आपला खर्च वाढवून मार्केटमध्ये पैसा ओतला पाहिजे वगैरे वगैरे. त्याचं हे इकॉनॉमिक्स. आणि त्याने हे काय म्हटलं बघा, जनरल थेअरी म्हणजे काय, व्यापक स्तरावर ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. म्हणजे त्याने काय केलं, आता मायक्रोमध्ये नाही गेला तो, त्याने एक जनरल थेअरी मांडली, व्यापक थेअरी मांडली, म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्सची थेअरी मांडली. म्हणून केन्सला फादर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स असंही म्हटलं जातं, राईट. आणि इनफॅक्ट त्याची जी इकॉनॉमिक थेअरी आहे त्याला केनेझियन इकॉनॉमी असं सुद्धा म्हटलं जातं. केनेझियन रिव्हॉल्युशन किंवा केनेझियन इकॉनॉमिक्स असंही म्हटलं जातं, जे त्याच्या याच्यावर त्याच्या सिद्धांतावर बेतलेलं जे इकॉनॉमिक्स आहे ते. ओके, सो केन्सला मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या जगात पण म्हटलं जातं. ओके, राईट. या केन्सचा अभ्यास करत असताना मला हे केन्सचं एक आवडलेलं कोट आहे, त्याचा आपल्या याच्याशी काही संबंध नाही, पण मला आवडलंय म्हणून तुम्हाला सांगतो. द डिफिकल्टी लाईज नॉट सो मच इन डेव्हलपिंग न्यू आयडियाज ॲज इन एस्केपिंग फ्रॉम ओल्ड वन्स. केन्स काय म्हणतो, नवीन आयडियांचा शोध लावणं म्हणजे इवन विचार, नवीन विचार किंवा नवीन आयडियाचा शोध लावणं एवढं कठीण नाहीये. जुन्या आयडियाज किंवा जुन्या कल्पना किंवा जुन्या विचारांपासून मुक्ती मिळवणं हे जास्त कठीण आहे. आणि हे आपल्याला सुद्धा लागू होतं. म्हणून तुम्हाला सांगतो, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास जरूर करा, पण एका लिमिटच्या पलीकडे. कधीतरी तुम्हाला वाटत असेल की बाबा आपल्याला अधिकारी व्हायचंच आहे, पण आता 4, 5, 6 वर्ष झाली असेल, तर तो जो जुना विचार आहे ना त्याच्यातनं एस्केप व्हा आणि जीवनाला दुसरी दिशा द्या. अखंडपणे रात्रंदिवस 4-4, 5-5, 10-10 वर्ष स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू नका. स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करताना हे मी तुम्हाला सांगतोय, कारण मी तुम्हाला सांगताना मोठा भाऊ म्हणून सांगतो. जर माझा लहान भाऊ तुमच्या जागेवर राहिला असता तर मी काय सांगितलं असतं ते मी तुम्हाला सांगेल. सो अनंत काळापर्यंत करत बसू नका. जुन्या आयडियापासून एस्केप व्हा. ते फार कठीण असतं. मनातनं ते नाही बाबा मी असं असं ठरवलं होतं, आता कसं काय सोडू. तर जुन्या आयडियांपासून, जुन्या कल्पनांपासून, जुन्या विचारांपासून मुक्ती मिळवणं फार कठीण असतं. ते जर तुम्हाला साध्य झालं तर नक्कीच तुम्ही विकास करू शकता. हे केन्सचं हे आहे. ओके, राईट. सो परफेक्ट. इथपर्यंत आपण काय बघितलं, इथपर्यंत आपण बघितलं मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये काय गृहीत धरलं जातं पण ते कसं चुकीचं असतं, आणि मॅक्रो इकॉनॉमिक्सचा जन्म 1929च्या ग्रेट डिप्रेशनपासून झाला. इथपर्यंत आपण बघितलं. आता पुढच्या लेक्चरपासून आपण सुरू करणार आहोत राष्ट्रीय उत्पन्नाच्या कन्सेप्ट, ज्याच्यामध्ये GDP, GNP, NNP, NDP वगैरे सगळं येणार आहे. त्यानंतर ते मोजायची कशी, त्या वेगवेगळ्या पद्धती वगैरे वगैरे, त्याच्यात कोणते घटक असतात, त्यांच्यातलं इंटर रिलेशन कसं असतात, त्यानुसार कशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं वगैरे वगैरे, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. राईट. सो थँक्यू व्हेरी मच. अभ्यास करा, यशस्वी व्हा.